9.5 तास फक्त वरती चढतोय. हालत बघू शकते बघा. हालत भेटूया व्हिडिओमध्ये. वरती बर्फ बघा कसा भेटूया तिथे बर्फ. आणि ते तर सोडा, वातावरण पावसाळा झालाय. आता पळायला लागेल फटफट. चलो रे गाईज, भागो चलो. आपण आलो आता केदारनाथला वरती चढून. आता इकडे बघताय लाईन आहे मजबूत. पावसाचं वातावरण झालंय. तर गुड मॉर्निंग, नमस्कार. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा स्पेशल म्हणजे ज्या ट्रिपसाठी आलेलं म्हणजे केदारनाथची यात्रा. आता रात्री आम्ही सुरू करतो. रात्रीचे बरोबर 1:20 झालेत. चेकआउट करतो 1:30 वाजता. आता सर्व वरती गेलेत. आम्ही लोक पण रूममधून जातो आहे बसनी. आमचा जो सीतापूर हे आहे ना पार्किंग, तिथून आम्ही लोक अजून 3.5-4 किलोमीटर लांब आहे. आता तिकडे जाणार आणि तिकडून प्रॉपर ट्रेकिंग आपली चालू होणार. ट्रेकिंगची तयारी पूर्ण झालेली आहे, पुढे व्हिडिओ मी दाखवतो आणि व्हिडिओला करूया सुरुवात. चला, तर अशा प्रकारे आपली केदारनाथ ट्रेक झाले सुरू फायनली. आता आम्ही सीतापूरच्या पार्किंगमध्ये आहे आणि पार्किंगमधून निघालो आहे सोनप्रयागच्या दिशेने. आम्ही लोक म्हणजे जसे शिर्डीला बघितलात सध्या मागेच आहेत, पुढे अर्धे लोक गेले आणि आम्ही 15 जणांचा ग्रुप मागे आहे. आता जातो आहे. रात्रीचा आता 1:30 वाजल्या प्रॉपर 1:30 वाजता केले सुरुवात चालायला. आता इकडून आम्ही लोक पहिला आलो आहे सोनप्रयागला. तिकडे रजिस्ट्रेशन होणार. त्यानंतरला तिकडून टॅक्सीनी 5 किलोमीटर अजून पुढे जाणार. मग तिथून आपली रिअल ट्रेकिंग चालू होणार. तर सोनप्रयागमध्ये जिथे बोललो रजिस्ट्रेशन आहे, तिथे रजिस्ट्रेशन करून गौरीकुंड इकडनं 5 किलोमीटर आहे, जिकडून रिअल ट्रॅक सुरू होते. हे खरं म्हणजे रात्री चढण्याचं कारण हेच आहे, कारण की इकडे आज खूप गर्दी आहे. गेला 1 महिना झाला गर्दी इकडे खूप आहे, म्हणून आम्ही लोकांनी प्लॅन केला की रात्री चढायला सुरुवात करूया, म्हणजे सकाळपर्यंत आपण वरती पोचू. बाकीची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये भेटेलच, तर व्हिडिओसोबत बिना स्किप करता बनून राहा. हे बघा इकडे आहे ना, इकडे रुद्रप्रयाग कोतवाल. तर इकडे आहे ना आपला रजिस्ट्रेशन होतं सर्व. जेवढे पण यात्री येतात ऑनलाईन ऑफलाईन, तुम्हाला आधी इकडे रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतरच पुढे जायचं आहे. आता सोनप्रयागवरून आम्ही लोक टॅक्सी करतोय. हे बघा हे टॅक्सी असे सर्व लाईनीमध्ये उभे असतात. त्याच टॅक्सी तुम्हाला पण भेटणार. इथून 5 किलोमीटर आहे. आणि कितना पैसा लेते. आणि टॅक्सीवाले 50 रुपये पर सीट घेतात आणि फुल होऊन जातात टॅक्सी. 50 रुपये पर सीट. 10-15 जण एका टॅक्सीमध्ये घुसवतात मजबूत आणि घेऊन जातात. पण तुमचे 5 किलोमीटर वाचतात 50 रुपयामध्ये. टॅक्सीचे जेवढे लफडे आहेत ना, म्हणजे तुम्ही आता बघितलं एवढी मोठी लाईन लागली ही टॅक्सीची, ती खालून वरपर्यंत. तर आता आम्ही तर थोडा असं डिसाईड केलं आहे की चालत जायचं. आता बघूया चालत जातो की नाही, कारण की एवढी मोठी लाईन लागले तर टॅक्सीनी पण वरती जायला अर्धा तास लागेल 5 किलोमीटर. त्यापेक्षा चाललेला परवडेल. पण लाईन मिळेल आपल्याला वरती, मिळेलच लाईन. 7 लोक आहे. तर मित्रांनो आपण पण टॅक्सी पकडणार नव्हतो टॅक्सी, पण 5 किलोमीटर वाचवायचे तर टॅक्सी पकडले, कारण की रिअल चढाई तर गौरीकुंडपासूनच आहे. ते तर आम्ही ट्रॅफिक होती म्हणून टॅक्सी अवॉइड करत होतो. पण आमच्यासोबत जे 15 7 जण होते त्या लोकांनी पकडली, म्हणून बाकीचे आम्ही 8 जणांनी पण टॅक्सी पकडली आणि आता निघालो वरती. गौरीकुंडच्या इकडनं आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे आहे लॉकर रूम आणि त्याचे प्राईस इकडे घोडा आणि लॉकर रूमचे प्राईस इकडे दिलेले आहेत. काळोखात दिसत नसेल पण ठीक आहे, मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये सांगतो. आणि हे आहे प्रवेशद्वार, जिकडनं असलीवाली ट्रेकिंग चालू होते. तर महादेवाच्या आशीर्वादाने आपल्या ट्रेकिंगला झालेल्या सुरुवात. आता साईडला तुम्ही बघताय तर इकडे साईडला कंटिन्यू शॉप्स आहेत, सर्व हॉटेल्स, लॉकर रूम सर्व इकडे अवेलेबल आहे. पण आपण आधी सर्व ठेवून आलो आहे, फक्त चालायचं आहे आपल्याला.
आता आमची एक रात्र झाले, वाजलेत किती माहीत आहे 3:30. 1 किलोमीटरची चढाई झाली. अजून पुढे किती बाकी आहे ते माहीत नाही, बघूया पुढे जाऊनच समजेल. अच्छे घोडेच येतात, नुसते घोडेच. अर्धा रस्ता चढलो, अर्धा पण नाही चढलो. 1-1.5 किलोमीटर चढलोय. बॅग आहे ना वाटी जड, हालत खराब ॲक्च्युअलमध्ये. आणि इथे घोडे एवढे आहेत ना, खच्चर घोडे, त्यामुळे लय प्रॉब्लेम होतो. आमचा चलो घुमनेचा राहुल शुक्ला पण आलेला आहे, ज्याने ही ट्रिप केलं. विषय आहे का थांब ना आमच्यासोबत. मग तुझ्या हे बघ, ह्याच्याशी पहिला आम्ही आलोय आणि आम्हाला बोलवता. हा थकला वा कसला, दमलाय. आम्ही पण दमलोय, पण जातोय वरती आता. थांबलोय थोडा पाणी बिणी प्यायला. गरमी एवढी झाली ना की जॅकेट काढायला लागला, ऑप्शन नव्हता. इकडनं केदारनाथ फक्त 14 किलोमीटर आहे. आता ब्रेक झालाय तो चायचा. आणि टेम्परेचर इकडे आहे ना सध्या, आता आम्ही ज्या लोकेशनला ना 8 डिग्री आहे, 8 नाही 7 डिग्री आहे. तोंडातून हवा बिवा सर्व येते. वरती मायनस आहे. आणि अजून इकडनं 12.5 किलोमीटर आहे. आता थोडा भूक लागलेली म्हणून थोडा चाय नाश्ता करतो. आपला चाय आहे आणि पार्लेजी बिस्किट खाणार. आमचा राहुल भाऊ कडे स्पॉन्सर आहे. आणि जसे तुम्ही बघताय सकाळचे वाजलेत 4:45. ओके 4:45लाच बघताय वरती उजेड व्हायला सुरू झालाय. 4:45 वाजताच मस्त एकदम सनराईज लवकर होणार आहे. 5:30लाच होईल असं वाटतंय. आणि आम्ही लोक नाश्ता करून निघालो. आता पुढे थोडा रस्ता खाली भेटला आम्हाला. अर्धी पोरं आमची पुढे गेली आणि आम्ही अर्धे पाठून चालतो आहे. केदारनाथ इकडनं फक्त 12 किलोमीटर आहे. फक्त म्हणजे खूप झाला 12 किलोमीटर. आता तुम्ही बघते ते लँडस्लाईड कशी होते, दगडी बघा कशा पडलेल्या आहेत. पाऊस आला तिथे खूप सीन आहेत, रस्ते बंद होतात डायरेक्ट. आता ही इकडे नदी आहे. थकलो आहे थोडा. आता बघा मॉर्निंगचे 5 वाजलेत आणि 5 वाजता हा एवढा उजेड झाला. 5 वाजता सकाळी अजून तो रस्ता दिसतोय. हा चालत जायचा आहे, हा रस्त्याने चालत जायचं आहे आपल्याला. अजून बाकीचे आहेत मागे. मी थोडा हळूहळू करून पुढे जातोय. आणि ही लोक हरवलेले आहेत आपले सांताक्रूजवाले. ओळख इंडिया जिंकते, यांची जिंकणार. 12 किलोमीटर होऊन जाईल. आता इथून तुम्ही बघताय आपल्याला बर्फ दिसतोय, ग्लेशियर क्लिअर दिसतोय एकदम समोरच आहे, एकदम समोर आहे. चालतोय अजून. टेम्परेचर 3 डिग्रीपर्यंत पोचलं आता तरी चालतोय. आमचे चलो घुमनूचे ओनर दमलेले आहेत. त्यांचं रेग्युलर असतं तरी दमतात. तसं आम्ही पण थकलो आहे, नाही असं नाही. पण आता व्ह्यू जो वरती भेटणार आहे ना त्याच्यामध्ये चालायला अजून मजा येणार आहे. हे घोडे आहेत ना, घोडे असे ना एकत्र येतात. हे बघा जसे तुम्ही बघताय ना असे एकत्र येतात. असा राग येतो ना पण हे आल्यावरती, कारण की दिमाग खराब करतात. तुम्ही फ्लोमध्ये चालताय ना तर ते घोड्यावर डिस्टर्ब करतात कन्फर्म. चीड येते त्यांची जास्त. आता येतील बघा पाठून. हे बघा आले सगळे लाईनीत येतात. तुम्हाला चालूनच नाही देणार. हे बघा एकदम घासून चालतात. आणि त्यांच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होतो, कारण की जागा पुढे नॅरो आहेत असे आणि साईडून तुमच्या नुसते घोडे चालत जातात. तर आपण आता उत्तराखंडमध्ये आलो आहे. तर तिकडे आपल्याला आपल्या महाराष्ट्रातले भेटलेत, पुण्याचे आहेत. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. तर चढता भेटले सगळेजण आणि चांगला वाटला आपल्याकडची पब्लिक बघून. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अजून जोश आणतात आपल्यामध्ये, चांगला आहे. चढताना जरा बॉडी गरम राहते. आता आपण ऑलमोस्ट पोचलो रामबाडा ब्रिजच्या इकडे. म्हणजे हा समोर जो एंडिंगला दिसतो ना तो रामबाडा ब्रिज आहे. आणि म्हणजे आपण 50% कवर केला आहे. आता तुम्हाला समोर ग्लेशियर दिसतोय, तिथपर्यंत आपल्याला जायचं. म्हणजे बर्फ दिसतोय ना तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. हा काही व्ह्यू आहे सकाळचे. प्रॉपर आहे ना, प्रॉपर 6 वाजले सकाळचे. हे बाजूला आहे ना सर्व शॉपिंग, म्हणजे
तुम्हाला रस्त्याने कंटिन्यू दुकानं भेटणार आहेत जाता जाता. एकदम कंटिन्यू दुकानं. हे छोटे छोटे झरणे तुम्हाला भेटणार आहेत. खच्चर तर भेटणारच आहे तुम्हाला. पाणी बघा किती निव्वळ आहे, साफ पाणी. बघा हे छोटे छोटे झरणे तुम्हाला भेटणार आहेत. ठीक खाली खोल बघा किती आहे. आणि वरती आज वेदर बघताय ना साफ आहे. असं साफ असू दे म्हणजे आपला फायदा होईल. आपण आता आलो आपल्या रामवाडा ब्रिजच्या इकडे. ओके आणि हा रामवाडा ब्रिज आहे आणि हा असा गोल 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 जायचा आहे. धर्मेशनी जी टेक्निक आम्हाला सांगितली ना त्या टेक्निकनी आम्ही आमच्यापासून 1-1.5 तास जे पुढे गेलेले ना म्हणजे 10 किलोमीटर पुढे असतील. 4 किलोमीटर पुढे असतील पण त्यांना आम्ही पकडले. इधर भागेगा आतिश तर आधीच गायब झालेला पण शेवटी आम्हाला भेटले ही लोक. म्हणजे लोक किती पण फास्ट चालले ना आम्ही लोकांनी कव्हर केले या लोकांना. थांबलो नाही दमले. व्ह्यू बघा वादीचा व्ह्यू बघा. आता वादीमध्ये सनराईज झालाय आता. तर वरती ऊन बघताय कॉर्नरला कसा आलाय ते. समोर आपल्याला इकडे जायचंय. इकडे डोंगरात कसं ऊन मारतोय बघा. राहुल भाई आमच्यासोबत ट्रॅकिंग करून कसा वाटतोय? बहुत मजा आया भाई. और धर्मेश ने जो टेक्निक बताया ना भाई उससे तो कुछ फर्क ही नहीं हो रहा, दर्द भी नहीं हो रहा, नॉर्मल चल रहे भाई. मजा आला ना 1 भाई. घंटा आपण कंटिन्यू चले अभी. संपला विषय. आम्ही 1 तास कंटिन्यू चाललो. खाली नदीला फोड बघा काय. आता आम्ही थांबलोय नाश्ता करायला म्हणजे राहुलला भूक लागले तर त्याला नाश्ता करायचा. तर नाश्त्यामध्ये गरम गरम पराठा खातो. त्याला अजून 50% चढायचा आणि भाई आपला पराठे खातो. तर बघूया आम्ही पण थोडा चाय वगैरे पितो कारण की खूप बेकार हालत आहे. थंडी तर आहे फट्टे थंडी आहे आणि आता आहे ना पूर्ण सरळ चढाण आहे. आणि इकडे आहे ना जागोजागे ना पाण्याचे जो नळ वगैरे दिसतील ना तिकडनं बिंदास पाणी भरा. एकदम साफ पाणी असतो. वरती तुम्हाला बॉटल 50 रुपयापासून 100 रुपयापर्यंत भेटते आणि त्यामध्ये पण काही पण घ्या. 20 रुपयाची गोष्ट तुम्हाला 50 किंवा 100ला भेटणार. तर पाणी घेत असाल ना पाण्याची बॉटल कॅरी करा आणि भरत चला. आम्ही पण तेच करतो. जिथे नळ भेटतो किंवा काय भेटतो तिकडे पाणी भरतोय आणि येतोय. हे बघा तसं आम्ही इकडे चालतोय ना. हे घोडे नको तिथे ना असे डिस्टर्ब करतात. आता अशा शिव्या पण येतात ना तोंडामध्ये त्यांच्याबद्दल. घोड्यांबद्दल नाही त्यांना जे चालवतं त्या माणसांबद्दल. थकतोय चालतोय तरी मध्ये मध्ये नाचतात नुसते. आणि एका रूटनी नाही चालणार. एकदा राईटनी एकदा लेफ्टनी चालण्यावरती प्रेशर पडतो ना. हा समोर एवढा चांगला व्ह्यू भेटतो आपल्याला बघा. ह्याचा एज बघा काय आहे आणि हा एजमध्ये तो चालत जातोय. हा बघा वरती घोडागाडीवर कशी झाली. घोडागाडी म्हणजे हे झिगझॅग कसं झालं आहे. आणि घोड्यांचे नाव घेतले घोडे परत आले. पाठचा व्ह्यू बघा यार. स्वर्ग जन्नत बोलतात ना केदारनाथला असंच नाही बोलत. आता तुम्ही बघताय समोर नदीचा रूपांतर पूर्ण झाला ते ग्लेशियरमध्ये खालपर्यंत गेले. म्हणजे ह्याच्यावरनं अंदाजा लावा किती थंडी असेल ते. बघा वरती तर बर्फ भेटेलच पण इकडे पण दाखवतो तुम्हाला. असा बर्फ मजबूत थंड आहे. सोडून काय जातं थांबा. आता आम्ही लोक थोडा शॉर्टकट मारून आलो. हे लोक सगळे पुढे होते आणि आता पण पुढे जायचा प्रयत्न चालू आहे या लोकांचा. हा माझ्यासोबत होता. हे लोक पुढे होते. आता बिना चप्पलचा चालतोय बघू शकता. बिना चप्पलची त्याची वारी चालू आहे आणि आता जातो ह्यांच्यासोबत.
ये कितना टाइम है भाई? अरे आमचा ओनर काठी पकडूनच बसलाय. मंडळाचा अध्यक्षच गेलाय कामातून. तर चालतो आता अजून थोडा पुढे आणि भेटूया व्हिडिओ मध्ये. वरती बर्फ बघा कसं भेटूया तिथे वर. आणि ते तर सोडा, वातावरण पावसाळा झालाय. आता पळायला लागेल फटफट. चलो रे गाईज भागो, चलो. वरती आहे ना लिंबू पाणी पितोय. किती वरती आलो बघा. कारण की अजून किती चढायचं तुम्हाला दाखव. हे 100 वर आहे ना, हे दिसतंय ना, हे एवढं चालत जायचं. त्याच्या पण वरती आहे जायचं आपल्याला. अजून बाकीचे तिथे बसलेत बघताय आणि अर्धे पुढे गेले. ब्लॉग थोडा तुम्हाला वाटला असेल पण थकून बनवतो एकदम, म्हणून असा बनतोय. कारण की एवढी चढाई आहे, कडक आहे, डेंजर. रील पण बनतातच आपले, ते पण बघायला भेटेल तुम्हाला. बाकी आज स्टे आहे आमचा वरती मंदिराच्या 300 मीटर बाजूलाच आहे स्टे. तुम्हाला चांगला बघायला भेटेल अजून. भाई बघताय बघा, हे फेसेस आहेत. एवढी उदास झाले ना आमची, म्हणजे मुंगीच्या स्पीडनी चालतो सगळेजण. असं ना की आम्ही लोकच. हे जे नवाबसारखे येतात ना, तुम्ही बघताय घोड्या बिड्यावरून, त्यांचा काय लुकआउटच नाही इकडे केदारनाथमध्ये. म्हणजे जे पायी चालतात ना त्यांनाच मानतो. कारण की एवढी हार्ड ट्रेकिंग आहे ना केदारनाथची, अक्षरशः वाट लागले. म्हणजे कुठून आलं तुम्ही बघताय. हे तर थोडंच दाखवलं मी, पण भाई ते 25-27 किलोमीटर, ते पण सरळ नाही, वर चालत जाणं, ते पण ह्या घोड्यांसोबत जे गाढव असतात त्यांच्यासोबत. भाई खूप हार्ड आहे, खूप हार्ड. 9.5 तास फक्त वरती चढतोय. हालत बघू शकते बघा. हालत जी ह्याची झाले तीच माहीत झाले. कारण की जे चालत येतात ना त्यांना माहिती आहे किती स्ट्रगल आहे, काय स्ट्रगल आहे. जे घोड्याने आणि पालखीने येतात ना त्यांना केदारनाथ यात्रा काय समजणार नाही. आम्हाला समजते काय आहे ती. उदास म्हणजे आम्ही लोक हिंमत हरलोय, पण एंडिंगमधनं पोचलो. कारण की आमच्याकडे बॅग वगैरे पण हेवी होत्या. आता 1 किलोमीटरच आहे मंदिर पोचू. 1 किलोमीटर बाकी आहे. आता इकडे बघताय लाईन आहे मजबूत. पावसाचं वातावरण झालं आहे आणि आम्ही लोक जातोय वरती. आपलं हॉटेल पण तिकडेच आहे आणि लकीली मंदिराच्या जवळ आहे हॉटेल. आणि आत्ता सही मायनेमध्ये आपला मंदिर दिसलेला आहे आपल्याला. एवढे आलो पण भाई मजा आली. दिसला देव. फायनली आपण आलो आता केदारनाथला वरती चढून. आता दुपारचे 12 वाजले, मंदिर क्लोज आहे पण तुम्ही मंदिर बघू शकता. जय श्री केदार. काय व्ह्यू आहे, काय जागा आहे, वाव मस्त एकदम. आता एवढी थकान आहे ना, सर्व मिटले माझी काय धर्मेश, सगळ्यांची थकान मिटले, सगळ्यांची. हेच बघायचं होतं आम्हाला, हेच. आणि आता मी जिकडे आहे ना ते केदारनाथ मंदिरच्या मागची जागा, म्हणजे जिकडे शंकराचार्यांची समाधी बांधलेली आहे ते त्या प्लेसवरती आहे मी. आणि केदारनाथ मंदिर तुम्ही बघाल ना तर इकडे आहे. आधी इकडे ना बघायला गेलं ना थंडी, चिक्कार थंडी आहे. म्हणजे -1 की -2 असं आहे थंडी इकडची. तर मी तुम्हाला त्यांची समाधी दाखवतो, आधी शंकराचार्यांची. बघा ही समाधी आहे. कारण की एवढी थंडी आहे ना की माझी बोबडी पण वळले. म्हणजे एकदम बोलायला पण प्रॉब्लेम होतो. खूप थंडी आहे. आज थंडीमुळेच उठलो मी, झोपलेलो ते.
आता डेअरिंग करून विदाऊट जॅकेट फिरतोय, पण विदाऊट जॅकेट फिरणं इझी नाही इकडे. बेकार थंडी आहे, बेकार एकदम. ही केदारनाथ मंदिरच्या मागची साईड आहे. तुम्ही बघता इकडे एक त्रिशूळ बनवलं आहे. या साईडला सुद्धा एक त्रिशूळ आहे आणि समोर दिसते ती भीमशिळा. ही आता केदारनाथ मंदिराच्या मागे जी बघताय ना ही भीमशिला आहे. म्हणजे जेव्हा इथे केदारनाथमध्ये महाप्रलय आलेला ना, म्हणजे तिथून म्हणजे एवढा भरमसाठ पाणी होता ना की तुम्ही ते व्हिडिओ बघितला पण असाल की खूप इकडे नुकसान झालेलं. तर एवढा फोर्सनी पाणी होता ना की तिकडून वाहत एक शिळा इकडे येऊन बसली. तर त्याच्यामुळेच केदारनाथ मंदिर सेफ राहिला. तिचं नाव आता दिलं आहे भीमशिळा. ती बघा ही आहे ती एवढी मोठी आहे की ह्याच्या आजूबाजून आणि मंदिराच्या वरून पाणी गेला पण मंदिराला काहीच नाही झालं. त्याच्यामुळे हिला भीमशिळा अशी म्हणतात. आणि आता जसं तुम्ही बघताय की गर्दी ही खूप आहे. ही जी लाईन बघताय ही लाईन लागली आहे. इकडे टोकन घेतात, त्यानंतरला मग इकडे लाईन लावली जाते. ही बाहेर जी बघता ही पूर्ण लाईन आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी. तर आम्ही लोकांनी अजून लावली ना, आपल्याला टाईम आहे दर्शनासाठी. आणि त्यानंतरला इथे पाठी आहे ते गंगाजल आहे, जे तुम्ही गर्दी बघताय ही त्यासाठी झाली आहे. आणि गर्दी ही यासाठी होते, जसं तुम्हाला माहिती आहे 6 महिने मंदिर बर्फाखाली असतो. म्हणजे हा जेवढा परिसर तुम्ही बघताय तो पूर्ण बर्फाखाली असतो आणि 6 महिनेच मंदिर ओपन असतो. तर त्याच्यामध्ये पण टायमिंग आहे. सकाळी 5 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मंदिर ओपन असतो. त्यानंतर रात्री 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर ओपन असतो. नंतरला मग मंदिर बंद होतो. तर अशा स्लॉटमध्ये आपल्याला दर्शनासाठी यावं लागतो. आणि इकडे आल्यावरती ऑलमोस्ट म्हणजे स्टे तर करावा लागतो, कारण की लगेच दर्शन भेटत नाही. लाईन तर खूप आहे. 11.5 तास लागे ट्रेकिंग करायला. आलो आणि सीधा फ्रेश झालो आणि झोपून गेलो. ओके. आणि इकडे जर आम्ही तर चालत आलो. तुम्हाला ते घोडे किंवा खच्चर घ्यायचे असतील त्याचे 2,000, 3,500, 4,000 असे रेट्स आहेत. तर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ते पण करू शकता. पण मी तर प्रिफर करीन थोडं चालतच या. ओके. आणि आता हा व्लॉग मी इकडेच थांबवतो आहे. तर चॅनलसोबत बनवून राहा. चला तोपर्यंत बाय बाय.